2009 मध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघात जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती माजलगाव मतदारसंघात 2024 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे। त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी जी सुरुवात केली होती तिथूनच पुन्हा 15 वर्षानंतर पंकजा मुंडे यांना याच मतदारसंघामध्ये सुरुवात करावी लागणार आहे असं जवळपास दिसत आहे। नेमकं माजलगाव मतदारसंघात चाललंय तरी काय? खरंच रमेश आडसकर आणि मोहन जगताप भाजपला सोडणार आहेत का? दोन नेते गेल्यानंतर माजलगाव मतदारसंघात ज्यावेळी 2009 मध्ये निष्ठावंत मावळे मुंडे साहेबांकडे होते तसे मावळे पंकजा मुंडे यांच्याकडे आहेत का? माधव निर्मळ, बाबरी मुंडे यासह जे काही निष्ठावंत आहेत हे खरंच पंकजा मुंडे यांना खरी साथ देणार आहेत का? यासह विविध मुद्द्यावर माजलगावच्या विविध मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। विधानसभा निवडणुकीत सध्याच्या परिस्थितीचा परिणाम काय होऊ शकतो हे पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे, मी अशोक खाडे। महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, त्याबरोबरच बेल आयकॉनला क्लिक जरूर करा, त्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ येतील, आपल्याला ते पाहता येतील। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा आहे। याचा अनुभव अनेक वेळा आपल्या सर्वांना आलाय। वडवणी आणि धारूर तालुक्यामध्ये वंजारी समाजाची संख्या जास्त आहे, त्यामुळे मुंडे सांगतील त्याच उमेदवाराला आतापर्यंत या मतदारसंघातील ओबीसी समाजाने मतदान केले। गेल्या 5 वर्षापासून माजलगाव विधानसभा मतदारसंघाकडे पंकजा मुंडे यांचं दुर्लक्ष असल्याचं दिसून आलं। भाजप नेते रमेश आडसकर आणि मोहन जगताप हे या दरम्यान सक्रिय जरी असले तरी गेल्या 10 महिन्यापासून या दोघांची भूमिका भाजपचा जे काही विचार आहे त्या विचाराला अनुकूल असल्याचं दिसून येत नाही। या दोन नेत्यांच्या समर्थकांकडून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे। माजलगाव सह हीच परिस्थिती गेवराई, बीड, आष्टी या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहे। आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी बंडांचं निशाण रोवलं आहे। रविवारी मोहन जगताप यांचा माजलगावमध्ये कार्यकर्ता निर्धार मेळावा पार पडला। या निर्धार मेळाव्यामध्ये जे काही कार्यक्रमस्थळी बॅनर लावलं होतं या बॅनरवरून भाजप नेत्यांचे फोटो गायब झाले होते, त्यावर फक्त माजी आमदार बाजीराव जगताप आणि त्यांचे पुत्र मोहन जगताप या दोघांचे 2च फोटो त्यावेळी होते। त्यामुळे मोहन जगताप यांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याचं त्यावरून दिसत होतं। तर दुसरीकडे रमेश आडसकर हे सुद्धा कोणत्याही क्षणी वेगळा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये असल्याचं समजतं। त्यांच्या समर्थकांनी भाजपऐवजी तुतारीला पसंती दाखवल्याचं बोललं जात आहे। आडसकर आणि जगताप जर भाजप सोडून गेले तर भाजपची स्थिती 2009 प्रमाणेच सध्या होऊ शकते। त्यावेळी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी भाजपला रामराम करत बारामती जवळ केली होती। त्यावेळी त्यांचे सर्व दिग्गज पदाधिकारी नेते त्यांच्या सोबत गेले, त्यामुळे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी तत्कालीन तालुकाध्यक्ष बबनराव सोळंके यांना सोबत घेत माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढवली। परळीमधून त्यावेळी आरटी देशमुख यांना माजलगावमध्ये आणलं आणि प्रकाश सोळंके यांना शह देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यात देशमुख यांचा निसरता पराभव झाला हे आपल्याला सर्वांना माहित आहे। पुढे ते आमदारही झाले। तीच परिस्थिती माजलगाव विधानसभा मतदारसंघात आज भाजपची होताना दिसत आहे। पक्ष नेतृत्वाचं लक्ष नसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा सध्या अस्वस्थ असल्याची जोरदार चर्चा आहे। स्वर्गीय मुंडे साहेबांवर भक्ती असणारे मोजके कार्यकर्ते आजही या मतदारसंघामध्ये पक्षासाठी जीवाचं रान करत आहेत। यामध्ये वडवणी तालुक्यात माजी आमदार केशवराव आंधळे, बाबरी मुंडे, धारूर तालुक्यात डॉक्टर स्वरूपसिंह हजारी, महादेव मुंडे, माजलगावमध्ये अमरनाथ खुरपे, भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत, माजी नगराध्यक्ष डॉक्टर अशोक तिडके, दीपक मुंडे हे मोजकेच नेते भाजपमध्ये कायम राहतील असं म्हटलं जात आहे। एकंदरीत 2009 मध्ये साहेबांनी जिथून सुरुवात केली तिथूनच सुरुवात 2024 म्हणजे 15 वर्षानंतर पंकजा मुंडे यांना माजलगाव मतदारसंघात येणाऱ्या काळात करावी लागणार आहे, हे तेवढं सत्य आहे। मुंडे साहेबांनी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यावेळी पक्षाची ताकद वाढवली। निष्ठावंतांना किंवा त्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवलं। विधानसभा निवडणुकीत तुल्यबळ अशी लढत दिली। आता हेच सर्व पंकजा मुंडे यांना येणाऱ्या काळामध्ये जमणार आहे का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण पंकजा मुंडे यांची काम करण्याची पद्धत
आणि सध्या बीड जिल्ह्याकडे असलेलं त्यांचं दुर्लक्ष पाहता येणाऱ्या काळात वेगळं काही पाहायला मिळेल असं तरी सध्या वाटत नाही। नेमकं माजलगाव मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं, भाजपची स्थिती काय होऊ शकते याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा। त्याबरोबरच रमेश साळसकर किंवा मोहन जगताप या दोघांपैकी तुतारी हे चिन्ह किंवा तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार आहे आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित कळवा। दोन नेते आडसकर आणि जगताप जर गेले तर माजलगाव मतदारसंघामध्ये भाजपची स्थिती काय होणार, दुसरा कुणी एखादा नेता भाजपकडे येऊ शकतो का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित कळवा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये निश्चित जाऊन आम्हाला सांगा, आपलं मत त्याबद्दल व्यक्त करा। विषय चांगला वाटला, व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर जरूर करा। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू। नमस्कार।